गावाची समीर यार यार आपलं बॅडमिंटनचं फुल त्या सुभेदार काकूच्या बाल्कनीत पडलं यार. हो ना त्या यार काकू जाम डेंजर आहेत यार. काम कर तू जा मी बघतो आणतो फुल. कोण तू? हा. काय असतो अरे त्या डेंजर आहेत आणि तुला अजिबात जमणार नाही. का अरे आपल्या चाळीमध्ये लफडी होतात ना तेव्हा हा. तू मुलं जमा करतो आणि सगळ्यात आधी तू शेपटी घालून कल्टी मारतो. ए तुला बघाय चॅलेंज घेतो तू चल घेतलं. चॅलेंज घेतो हा 3 मिनिटात फुल आणतो बाहेर चल 3 मिनिटात मला पार्टी द्यायची तयारच जर नाही आणलं तर तू मला पार्टी द्यायची. चल 3 मिनिटात फुल आणतो जा चल, चल done. निघ चल चल. ऐक ना काय एवढी वाक्य बोललो यार पण माझा एक अपमान नाही झाला. असा तुडवेंड्या लाथेना आयुष्यात निघ. आता बरं वाटलं यार. अरे जा रे चल रे हे घेऊन जा. आले 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 रे आले आले बाल्कनी चादर वाळत घालत होते. आले 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 काय जळलं आले 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 कोण आहे सम्या? काकू तू हा काकू तू का आलायस? 1 मिनिट बॉल गेलाय का गॅलरीत? मिळणार नाही अजिबात मिळणार नाही. वेळीवर चिवरूनच देते तुला बॉल. नाही नाही काकू बॉल नाही गेलाय मग? फुल काय? फुल फ्री आहे आज मी गप्पा मारायला आलोय तुमच्या बरोबर. गप्पा मारायला हा, काकू. तू फुल फ्री जसं काय मोठा बिझी असतो. ये बस इथे सहज आला. ये ये हेअरस्टाईल मस्त आहे हो? मला हात लावायचा हेअर तेच वेड्या. तुळ्या. अरे ओले ते केस बांधले त्यात कसली हेअरस्टाईल बस इकडे. सहज आलास? हा. बरं आहेस का? हा मी बरा आहे. आई बरी आहे का? हा बरे परवा साखर नेली वाटीभर दिली नाही अजून काय रे? हा देईल ती. आज कसं काय तू आलास रे? हा? आणि त्या गौरव मोरेवर राहत जाऊ नकोस. ते कार्ड काही धड गुणाचं आहे का? काही कामधंदा नाही काही नाही. 1 नंबरचं बाद कुटुंब आहे ते मोरे कुटुंब म्हणजे 1 नंबरचं बाद. त्याचा तो मोठा भाऊ प्रभाकर मोरे अजून 9वीत आहे रे. अजून 9वीत आहे. सोडती या गल्लीतल्या कार्टन बरोबर फिरत जाऊ नको. नाही काकू मी त्यांच्या बरोबर राहत नाही हल्ली मी माझा वेगळा वेगळा राहतो. शाबास. असाच राहत. कसं असतं चांगल्या मुलांनी चांगल्या माणसाची संगत करावी कळलं का? हो ना. असं काय करतोय? नाही नाही ऐकतोय बस इथे बस. ऐक माझं मी काय म्हणते तू बरं झाला आलास. हा. मला जरा तुझ्याशी बोलायचंच होतं. हो नाही ते ग्राउंडवर काय होतं तू मुलांबरोबर खेळत बसतोस त्या थिल्लर कार्टन हो. मला बोलायचं असतं. बोलतोय काय चाललंय? बोलते ना तुझ्या हो. मग जरा स्वस्थ बस. हो. समीर जरा कामधंद्याचं बघा बरं का. काय वय झालं आपलं? अरे काय चाललंय नाही, तुझं? कामधंद्याचं बघा. बापाकडे बघा जरा. बाप खंगला आता आपला कळलं का? नका त्याचा फंड नका वाया घालू कळलं? अति बोलते काय काय? नाही, अति झालंय माझं आता खूपच म्हणजे करायला अतिच पाहिजे. महत्वाचं बोलते मी अति कळलं तुला? हो. फार महत्वाचं आहे. एक एक शब्द ना इथं नोंदवून घ्यायचा कळलं का? हो, हो. हे बघ माझं ऐक जरा. परवा आई आली होती मुसमुसून रडली बिचारी. हा वाटीवर साखर घेऊन गेली अजून दिली नाही रे. सांगतो द्यायला सांगतो मी. कामाधंद्याचं बघा जरा कळलं का? तो अंशुमन विचारे बघ. ठेहराव घेऊन सावकाश कसं बोलायचं इन्स्टिट्यूट काढली. तो सावकाश कसं बोलतो हे बघायला अख्खी दुनिया येते. नाहीतर तू मेले आता गल्लीत क्रिकेट खेळतोस तो घसरगुंडी बॉल तुझा बघायला कोणतरी येतं का? येतं का? जरा कामाधंद्याचं बघा कळलं का? नीट वागा जरा. हा? हो. चल आता बाई ग किती वाजले? 11. बाई बाई चल माझी आता ध्यानाला बसायची वेळ झाली. आमचे आमचे उघडे बाबा आहेत ना हे बघ त्यांच्या ध्यानाला बसायची वेळ झाली. तू जा आता. चल 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 जा. हा, जा. काकू ओ. एक सांगायचं होतं तुम्हाला. काय रे? हे तुमचे ते डबडे बाबा आहेत ना? डबडे नाही रे. हो, sorry. उघडे बाबा आहेत. हा, उघडे बाबा हा जे उघडे बाबा आहेत ना ऍक्च्युली मी भक्त झालोय. काय सांगतोस? हो मी स्वतः झालोय. बाई 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 हो. तू उघडे बाबाचा भक्त झाला. हो बाई का बाई तू? घे अंगाराला. बाई 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 ग नको. उघडे बाबा की जय हो जय हो. होय. उघडे बाबांचं हे हे सावकाश, सावकाश, हा. सावकाश. नाही नाही, आधी मी त्यांचा भक्त नव्हतो. हो. हा म्हणजे आधी मला वाटे अशा मारला खावडा ए, काय ए, होता नाही. आधी मला असं वाटायचं पण त्यानंतर मी त्यांचं एक पुस्तक वाचलं उघडे बाबा एक नग्न सत्य. आई गाय ग काय त्याच्यात नग्न आहे हो. नग्न सत्य आहे सत्य त्याच्यात. आहेच. हा म्हणजे खरंच म्हणजे- देव आहे जगात हे सांगितलंय धडधडीत. काकू हो? काय
काय विचार मांडले त्या उघडे बाबांनी. क्या काकू 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 बापरे, काकू ओ, काकू ओ, ओ, ओ. काकू तुम्ही एक काकू तुम्ही असं बघितलंय उघडे बाबांना असं फेस टू फेस? म्हणजे भुसावळला गेले होते त्यांच्या मठात. हो. बाई बाई ग, काय तो मठ आई आई ग, बापरे बापरे. मठ म्हणजे केवढा मोठा मठ. अरे केवढा मोठा मठ तुला सांगते. आणि माझ्या समोर बाबा उघडे. हा? म्हणजे हे उघडे बाबा, बापरे असे उघडे बाबा, बापरे त्यांचं दर्शन घेतलं असं बरं वाटलं. तुला सांगते धन्य झाले मी. ये इकडे बाबांच्या पायावर डोकं ठेव. ये इकडे फोटोला हात नमस्कार कर. हा, कर नमस्कार केला. उघडे बाबा की जय हो. परम पूज्य उघडे महाराज की जय हो. वा 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 वा. हा आता दानपेटीत दान टाक. जे काही खिशात पैसे असतील ते टाक दानपेटीत. कशाला दान कशाला टाकायचं आता? अरे बाबा सांगतात नमस्कार केला मला की लगेच दान करायचं. हे दान ना समाजाच्या कल्याणासाठी वापरलं जातं. त्यांची शिकवण आहे. चल 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 चल, दान टाक दान टाक. ऍक्च्युअली नाही काय आता. 50 रुपये असतील टाक टाक, 50 रुपये तर नाहीच आहेत माझ्याकडे. बरं 20 रुपये टाक. नाही ऍक्च्युली 10 रुपयेच आहेत बरं माझ्याकडे. 10 रुपये टाक टाक टाक. आठवडा राहिले ना, राहू दे ना जरा. अरे नाही खाल्ला वडापाव तर काय मरणारच का. टाक 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 10 रुपये टाक. शाबास नमस्कार केला. वा वा वा. आहा ये इकडे. आपण ना उघडे बाबांची गाणी म्हणूया. कशाला आता गाणीवर? गाणी म्हणूया. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. म्हणजे आजपर्यंत असं झालंय का की उघडे बाबांनी तुमच्या डोक्यावरून हात फिरवले असं झालंय? हो 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 तर खूप वेळ झालंय. म्हणजे उघडे बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय असं डोक्यावर? तरी वेळा गेले मी मठात. हेच डोकं आहे ना ते. हो. मी एक काम करतो, या डोक्याला हात लावतो म्हणजे त्यांचं पुण्य मला सुद्धा मिळेल. हो का नाही खा नाही जरूर लाव. ए, थांब 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 लावू दे. थांब, 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 एकदा लावू दे. अरे काय वेडेपणा आहे असं नाही. एक काम कर तू स्वतः जा भुसावळला. ते पुण्य स्वतः घे. तिथे जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि हात स्पर्श करून घे बघ बरं वाटेल तुला. हे जवळ आहे ना, भुसाळला कशाला नाही जायचं? नाही देव असा सहजासहजी मिळत नसतो. कष्ट करावे लागतात. भुसावळला जा भुसावळला. हा मी पत्ता देते तुला. नको पत्ता इथे आहे ना जवळ, करून टाकतो ना मी. काय हे आपण त्यापेक्षा ना गाणी म्हणूया. गाणी तुला पुण्य हवंय की नाही पदरात? हा, पुण्य हवंय. मग बाबांची भजनं म्हण चल. भजन? हा ते नाही का तू पुस्तकात नाही का वाचलेस भजन? तुला पाठ असतील ना. हा, भजन पाठ आहे. ते म्हण. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. जाऊ बाबांच्या आरतीला नागडे. बावळटेस तू? बावळटेस? ते बोबडेला नागडे जुळत अरे, श्श. बाई बाई बाप बाप असं बोलतात बावळटा. नागडे बगडे बोलायचं असं असं नाहीये ते. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे. उघडे बाबांचे भक्त हे भाबडे. जाऊ आरतीला. ये ना अख्खा बॅडमिंटन कोर्ट नाचतोय हो. नाच. मी काय म्हणतो, ही चांगली असते. हा, हा. ही स्टेप असं चांगली नाही, आहे. ही स्टेप चांगली आहे, अतिशय सुंदर आहे. हा बरं वाटलं. हाय ग भजन झालं बरं वाटलं. चल आता ये. हा, हा हा. जप करूया. आई आई ग आई ग. म्हणा माझ्या मागे. हा जप माहितीये ना तुला? हा, माहिती ना. हा हा लिहा. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा हो 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 हे, 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 हे. हो 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 हो. ए नाहीये. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा. बोल ना. हा हा ते करतोय. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. म्हण ना. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. उघडे बाबा की जय. उघडे बाबा की जय. शाबास. आहा हा हा हा. प्रसन्न वाटलं ग. चित्त एकदम प्रसन्न झालं.
आई आई ग धन्य झाले. असं वाटतं की बाबा आश्रमात असे उभे आहेत आणि सगळ्या भक्तांना अशा आशीर्वाद देत आहेत आणि असा आपल्या डोक्यावरनं हात फिरवतायत. अरे देवचाफा, मोराचं पीस. हो काय आई ग. हो केरसुणीची काडी आहे, बॅडमिंटनचं फुल आहे ते. अरे नाही, हा बाबाचा प्रसाद आहे. देवचाफा आणि मोराचं पीस. मला प्रसाद मिळाला, मला प्रसाद मिळाला. बाबा बाबा तुम्ही धन्य आहात बाबा. बाबा अंधभक्त बघितले होते, मंदभक्त झाले. बाबा बाबा मी धन्य झाले बाबा. बाबा केला. बाबा माझी भक्ती आज संपूर्ण झाली. ये दर्शन घे बाबा, दर्शन घे. हे बघ देवचाफा, मोराचं पीस, घे दर्शन घे. आता हा प्रसाद आहे ना आपला. हो हो हा 2 प्रसाद आहेत ना हो हे. हो हो. आपण आपल्यात वाटून घेऊया प्रसाद. आहा, लबाडा असं काय. मिळा प्रसाद तुला मिळणार. एक काम कर, हा. हे मोराचं पीस तू घे, देवचाफा मला ठेव. नाही, उलट करूया ना आपण, उलट करूया ना. काय रे? हे मी ठेवतो, ते तुम्ही ठेवून अरे घ्या. मोराचं पीस काय आणि अहो, देवचाफा काय. ऐका ना, सारखंच मला हे आहे. घ्यायचं, बरं, ऐका. बरं, हे मोराचं पीस आहे ना, असं इथे लाव. हे बघ हे साडेचा पीस. नाकात जाते. काय मस्त नका करू. दिसतंय ते ध्यान. वा 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 वा. अरे इकडे ये, तुला सांगते आपले बाबा ना थोर आहेत. तुला सांगते त्यांची लीला आगाध आहे. त्यांच्या पुढ्यात गेलं ना की असं धन्य भरून पावतं. ते असे बोलत राहतात, आपण असं ऐकत राहतो. बाबांनी स्वच्छतेचा संदेश सुद्धा दिलाय, कळलं का. मी ही रूम झाडणार आहे. हो हो मला रूम झाडायची. स्वच्छतेचा संदेश आहे, मला रूम झाडायची. सावकाश रे. हे बघ वेड्यासारखं करू नको. नाही, नीट नाही. झाड. यू आर माय उघडे बाबा. धन्य झाले मी, धन्य झाले. पुन्हा तू देवचा काय सारखा देवचाफाला हात लावतोस, लाज वाटते तुला मूर्खा. इकडे नमस्कार कर, नमस्कार कर. इकडे रुपया टाक. आता नाही आहे रुपया, कुठून आणू रुपया. सगळे दिले पैसे, एक पैसा नाहीये. रूम झाली की रुपया अरे टाकायचा. नाही आहेत पैसे आता. मग शर्ट काढ. शर्ट काढ म्हणजे शर्ट काढ. शर्ट नाही काढू शकत मी. गोर गरिबांना दान देण्यात येईल. शर्ट अहो काढ. जुना शर्ट आहे, ह्याचा काय असेल उपयोग? चालेल. शर्ट काढ. अहो, नाही काढू ना. काढ शर्ट. चालणार नाही हे अजिबात. काय आहे यार शर्ट तुम्ही? काढून ठेव सगळे पटकन. माफी करा उघडे बाबा, माफी करा. चुकलं माकलं परमेश्वरा, माफी करा. दे के ठेव. शाबास. पोराचं समजून घ्या. काय का हॅलो. हा सम्या, हा बोल ना. मिळालं का फुल. मिळतंय मिळतंय. ए नाही मिळणार. चल पार्टी द्यायला तयार आहे, चल. ए तू 2 मिनिटं थांब, फुल आणतो मी. 2 मिनिटं थांब, तिकडे ठीक फुल आहे, ठीक आहे, आणतो. तू पार्टी द्यायला तू तयार. थांब 2 मिनिटं. हो काकू हो, बस हो. तिकडे बसा. काय झालं. बसा तिकडे. काय झालं काय. बसा तिकडे. अरे काय पण? तुम्ही उघड्या बाबांना भेटून आलेला हो, म्हणजे? मी तुमच्या पाया पडतो, माझ्या मला पुण्य मिळेल. अरे वेडा. नाही नाही अरे अरे. बस चाल. नाही नाही. अरे काय बसा बसा तुम्ही. काय? मला पाया पडतो. बरं बसते बसते. आता काय करतोयस तू. नाही, नाही. अरे तुम्ही असं डोळे कोणी मिटा. पाया पडतं का. डोळे अरे वेड्या असं करू नको तू. माझं ऐक समीर. हे बघ उठ उठ उठ. नाही मी नाही नाही. उठ तू उठ माझं ऐक ना समीर. अरे तू उघडे बाबाचा फोटो पाडला. तू उघडे बाबाचा फोटो पाडला. आता मेलास. नाही, चल, चल. आता मेला. उघडे बाबा. तिकडे कॅमेरा आहे. ओके कॅमेरा आहे, सगळी प्रॉपर्टी वगैरे ठेवलेली आहे. तर आज आपल्याला आपल्या फिल्मचा पहिला सीन शूट करायचा आहे. ओके सर हा सीन झाला की पॅकअप ना. अगं सुरू होऊ दे ना आधी. आधीच कसं पॅकअप करतेस तू. हा एनिवे तर तुझं या फिल्ममध्ये नाव, तू हिरोईन आहेस. तुझं नाव आहे संजना. संजना. हा नाही संजना खूपच बोर आहे सर. संजना नको. मला ना किरण आवडेल. किरण. काय ना स्क्रिप्ट लिहिलेली आहे संजनाची, कळलं का. पण- त्यामुळे तू मनातलं मनात किरण म्हण आणि संजना घ्यावं लागेल नाव. कळलं तुला. मला पण आवडते किरण. हा मग तुझं नाव किरण ठेवायचं का. असं नाही चालणार रे बाबा. असं नाही चालणार. ठीक आहे. जे तुझं ठेवलेलं आहे तेच नाव आम्हाला ठेवावं लागेल. ओके तर मी आता सीन तुम्हाला समजून सांगतो. एक छोटासा सीन आहे. हा जरा मी action- नक्की कसा उभा आहे. म्हणजे मी रिलॅक्स्ड उभा आहे का टेन्शन मध्ये आहे का मला पाठ दुखतीये, काय झालंय. नाही एवढं नाहीये, तू जनरल उभा आहेस. नाही म्हणजे मला प्रोसेस, माझी मेथड तशी आहे. अच्छा नाही नाही एवढं नाही ठरलंय माझं. असं म्हणजे उभा आहे असं एवढंच ठरलेलं आहे. तर तू जनरल एक उभा आहेस. ओके. हा आणि एक गुंड येणार आहे. तो आता येणार आहे ना तो गुंड. सर. हा तर तो येईल आणि जेव्हा सीन सुरू होईल त्यावेळेला तो बंदूक जी असते. एक मिनिट. बंदूक कुठली आहे. म्हणजे जर्मन आहे का रशियन आहे. त्यांनी काय फरक पडणार आहे. म्हणजे जर्मन असेल तर ओ गॉड जर्मन असं काही म्हणणं वगैरे आहेस का. म्हणजे ती मारल्यावर माणूस मरतो एवढंच आहे ना. हो, पण त्याच्यात- जर्मन असेल की ठप असा मरीन, रशियन असेल तर ठप असा मरीन. अच्छा असं आहे म्हणजे त्याचाही तुझा अभ्यास झालेला हो आहे. हो नाही माझी प्रोसेस तशी आहे. प्रोसेस आहे. हा असं येतं ते आत. लकीमध्ये अंगावर एकही कपडा नव्हता तेव्हा कुठे गेली होती प्रोसेस.
तेव्हा तू दिग्दर्शकाला विचारलंस का माझ्या अंगावर कपडे का नाही आहेत म्हणून? फक्त एक टायर होता रे, अख्खं आयुष्य त्या टायर मध्ये होतं तुझं. आठवतंय ना तुला? Yes, sir. तेव्हा ही मेथड ऍक्टिंग कुठे गेली होती मला सांग. त्या पिक्चर मध्ये तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीत नाही का? हा, तर आता एक काम करा, तुम्ही आता इथून जा. हा, तुमचे हे जे कपडे ना प्रोडक्शनचे ते काढा आणि स्वतःचे असतील ना घरगुती व्हॅनिटीत लावलेले ते घाला आणि नाही सन्मानाने. नाही सर, मी मेथड ऍक्टर आहे, मला हे कपडे घालून झोपायला लागेल, त्याशिवाय फील नाही येणार मला. हरकत नाही, तुम्ही हेच कपडे घालून जा. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सन्मानाने जा आणि समोर बसा आणि पंचला हसा. या तुम्ही या. प्रोडक्शन मॅनेजर कुठे भेटतील? हा, ते तिकडेच आहे. हा, नाही कन्व्हिन्स घ्यायचा ना. या, या. आणि जेवायचे पण पैसे घेऊ त्यांच्याकडे. जेवायचे पण आणि मला पण हवाय हा प्रश्न. हो, मला चांगले वाटते ती कपडे. किसको बोला आहे तू? हा, कोण आहे ते? यांच्याबरोबर मी पिक्चर करू? यांच्याबरोबर करू? दुसरं ऑप्शन आहेत का आपल्याकडे की आता पॅकअप करायचं, स्क्रिप्ट नाही. संपलं म्हणून थांबायचं असं? नाही सर, आहे ना, मी बोलवलंय. बोलव त्यांना लवकर. बोलवतो. ओ प्लीज प्लीज या 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 या. ओ सर, ह्या मालू आहेत, संजनाच्या रोलसाठी आलेत. तो बघ. अरे संजना आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव आहे, किल्ल्याचं नाव नाहीये. अरे हे काय घेऊन आलायस तू? हो सर, त्या प्रश्न नाही विचारणार, तुम्ही म्हणाल तसं करेल. हं? हा, आणि कसं आहे, तिचे बाबा आहेत ना, आपल्या फिल्मसाठी फंडिंग करणार आहे. काय सांगतो? छान करेल. हॅलो, याचं काय? हॅलो मालूताई, नमस्कार. इथे तुम्ही हिरोईनच्या रोलसाठी आलेला आहात. हा, म्हणजे काही काम नीट कराल ना? हा, म्हणजे याआधी काय काय केलेलं आहे? आंघोळ ए केले, शपथ ये देख. केले. नाही, ते नाही म्हणत आहे मी. तुम्ही याआधी काही सिनेमात, चित्रपटात वगैरे काम केलेलं आहे का काही? काम म्हणजे माझा मंगळागौरीचा ग्रुप आहे. हा, हा. आम्ही 12 जणी मिळून मंगळागौरी सादर करतो. हा. तुझी आई मोठी का माझी आई ए, मोठी? ए, तुझी का माझी आई मोठी? ए, थांबा थांबा, हो. तुझी आई मोठी? ओ, ए, थांबा, हो, भाई भाई थांबा. भाई थांबा. 12 जणींचा ग्रुप डान्स नका करू माझ्यासमोर. इथे आपण हे जे आहे ना, शूटिंग आहे चित्रपटाचं, त्यासाठी जमलेलो आहोत, कळलं का? हा, अरे हा कोण आहे? अरे हा अजिबात हसत नाही. याचं नाव दशरथ आहे का? सर, त्याचं नाव बळी आहे, बळी. हा बळी आहे? अरे आता नुकता 2-3 जणांचा बळी घेऊन आला का वाटतोय? हरकत नाही. हे बघा, आपण आता चित्रपटाचं शूटिंग सुरू करायचं आहे. हो, सर. त्याआधी मी माझी ओळख करून देतो. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक, अभिनेता समीर ओबेरॉय. आम्ही ओळखतो ना तुम्हाला. Really? समीर बाबूराव. बाबूराव नाही, समीर ओबेरॉय. हा सर, तुमच्या घरी मंगळागौरीचे कार्यक्रम लागले ना, तर मला बोलवा मी. नका करू हे नका करू हे. इथे शूटिंग आहे. हे फुफू असं नका करू ते. असं नका करू हे नका करू. नाही करायचं. इथे शूटिंग आहे, नाही का? नाहीच का? नाही. हरकत नाही. तर इथे शूटिंग आहे, तर मी तुम्हाला पुन्हा सीन समजून सांगतो. हे आमचे कॅमेरामन आहेत, Yeah. निखिल बने. तर सीन असा आहे की मी या चित्रपटाचा हिरो आहे. हा, हसला का हो आता? नाही नाही ना? नाही, हसलं नाही. हे बघा, तुम्ही हसला असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसलेला आहात, नाही का? नाहीच का? बरं, हरकत नाही. मी आता सीन समजून सांगतो. तर तुमचं नाव संजना आहे. हा, सर. हा गुंड आहे, कळलं का? ही बने बंदूक देऊस को. हा. हा, सीन सुरू होतो तेव्हा ही बंदूक त्याच्या हातात आहे आणि यांनी बंदूक माझ्या इथे लावलेली आहे कपाळाला. आता नाही लावायची, जरा वेळ घे ना. आधी सीन समजून सांगू दे. तर काय आहे, यांनी माझ्याकडे बंदूक अशी इथे लावलेली आहे. ओके, ह्याच्यावर मी तुम्हाला म्हणणार, ती बॅग ठेव समोर. हो. पैशाची बॅग आहे. मी डायलॉग म्हणणार, मी चित्रपटाचा हिरो आहे, मी डायलॉग म्हणणार, संजना पैशाची बॅग दे. ओके, ह्याच्यानंतर मी तुम्हाला इशारा करणार, काठी ठेव.
इशारा केल्यावर हे बघा इशारा करणार, काठीचा इशारा करणार, काठीचा. त्यावर तुम्हाला इशारा समजला म्हणून तुम्ही इशारा करणार आणि तो इशारा झाल्यावर तुम्ही बॅग उचलणार. उचलताना काठी पण उचलणार आणि ह्यानी इथे हात ठेवलाय ना बंदुकीचा, याच्यावर मारणार आणि ह्याच्या हातातली बंदूक खाली पडणार. थांब ना बाबा, थांब ना जरा, आधी थांब ना, सांगू दे, मग घाई करू नकोस. तर ही बंदूक पडली की ही बंदूक मी चपळाईने उचलणार, याच्यावर 2 गोळ्या मारणार, हा खाली पडणार आणि तुम्ही माझ्या मिठीत येणार. लक्षात आलं? मस्त आहे. दिस इज इन. कराल ना तुम्ही नीट? हा कराल ना? हा हा. माझी नाही पहिलीच वेळ हो, आहे, मला जरा सांभाळून घ्याल ना. काही टेन्शन घेऊ मला नका. सवय नाही ना. हो हो अगदी अगदी काही व्यवस्थित होईल, काय हो, हो, टेन्शन नाही. सर. ओके चलो रेडी? हा. सगळे रेडी? हो सर. ओके साऊंड कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. हे बघ संजना, हळू कर ना बाबा, हळू कर ना. अरे इथून घालून इथून काढणार आहेस का बंदूक? सगळी शक्ती ह्या बंदुकीत नको अशी एकटावू, थोडीशी अभिनयात पण ठेव, थोडं टॅलेंट तिथे पण वापर. हा चलो फिर से लेते हैं. हो, सर. चलो रेडी घे. साऊंड कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. संजना पैशाची बॅग दे, पैशाची बॅग दे. एसी कमी करा रे, थंडी वाजते इथं. ऊन आणि गर्मीने तापलेल्या रेती बंदरावर उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे यो सल्तनते हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. हे असलं पहिलं वाक्य जावराय सगळं गलून गेलं अंग. आणि ह्यो माझा शीश महल आहे. रोज संध्याकाळी बसून जावऱ्या माझ्याकडे सोऱ्याच्या बाटल्या जमल्या त्या सगळ्या फोडून मी शीश महल तयार केलेला आहे. पण माझ्या या शीश महलात आज सलीम नाही, मानसिंग कुठं आहे, राजपूत कुठं आहे, कुणीच कसं दरबारात नाही. अरे कोण हाय रतिक्र? कोण हाय यो रावस? जरा ती कोल्याची जाली बाजूला कर, मला मासली तरी कळू दे. कुठली मासली आहे? मासली नाही, ही असली आहे. कोण आहेस? गांधारी? तिला बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. अरे हायस कोण तू? अनारकली. तुला भिंतीन गारली होती, तू बाहेर आलीस, ठीक आहे. अनारकली तू का आली आणि ते पण अशा वेली? जिल्हे शिलाई. शिलाई वर गेल्यामुळे जिल्हे दिसले वाटते सगळे. वा 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 वा. तबकडी खाली करतोय जरा, नाहीतर जिल्हे शिलाईची ग्रामपंचायत होईल. जिल्हे शिलाही नाही ग, अगं जिल्हे इलाही. ते इलाही माहितीये, इलाही माहितीये, त्या हिरकणी तिलाही माहितीये आणि सईलाही इलाही इलाही माहिती आहे. ते जिल्हे शिलाई नाही, ते जिल्हे इलाही आहे. तू शिलाही काय म्हणतस? सगळं झालं तुमचं करून इलाई आणि शिलाई. वैत आपल्याला शिलाईच करावी लागणार आता, भल्ला क्यों? कारण आता फाटायची येल आलेली आहे. अनारकली जुबान को लगाम दो, हमारे शाही खुजाने की तौहीन मत करो. जुबान को लगाम. मुझे आपके साथ एक गुफ्तगू करनी थी.
अगं नाही ते गुफ्तगू शब्दात रिदम आहे ना, भारी वाटतं ते गुफ्त गुफ्त असं वाटतं ना, रिदम आहे त्याला. वाहवत गेलो. दादोस तुमच्या रिदम मुले मला अत्यच्च करून दम लागला. माझी चूक झाली. काम काय आहे ते सांगशील का आता जरा? कणाला आलीस ते सांगशाल जरा सावकाश. आणि सुखात राहा, आनंदात राहा, पण थोडी लांब राहा. बोल. दादूस आता आपल्याला शिलाई शिवाय पर्याय नाही. बरोबर, तुला शिलाईच दिसणार ग, तुला शिलाईच दिसणार. कारण माझ्या सलीम संगाती तुझा टाका भिडला. तो टाका भिडल्यावर तू त्याच्या संग रफू चक्कर जाईलीस. आमच्या घराण्याला उचवलंस आणि माझे पाय शिवलीस. जीवनारच मिनी सलीम संगती लगीन केलंय. हा ना. मिनी तुमची सून हा. अयो सगळा घोल त्या बिरबल मुलं झालेला आहे. म्हणजे मी बिरबलला बोललो, अरे आवरा चानस आहे, मना करू दे, होय. मना जरा तिची तारीफ करू दे. काय तारीफ? अरे माझी सून आहे ती, मला गर्व आहे. मग असं काय बघितलंस माझ्याशिवाय त्या स्लम डॉग सलीम बाबा मध्ये? स्लमडॉग बोलू नका. माझा सलीम ल रावस जाम भारी आहे होय बोल. तो? सलीम काय बोलतात, जर युद्ध जिंकायचं असेल तर लपरी करून नाही पेरमाने जिंकता येतं. त्या सलीमचा सोर, कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. माफी असावी कोथिंबीर. कोथिंबीरचं कसं झोलाय काय हिच्या डोक्यात असेल कोथिंबीर? या असला तुझ्या अगं हे ते आलमगीर आहे, आलमगीर. त्याला कोथिंबीर म्हणतस. तिथं भाटारखान्यातून इकडे आल्यावर मला कापायला घेतलंस कोथिंबीर. अगं आमच्या पदव्या आहेत त्या, जरा नीट घे, मान मरातब ठेव आमचा. काय ते पर कणाला आली असते आज सांगशील का? आमची इज्जत काढायचाच घेतलायस फार. सांगत मी नी आंबटपणा. असला तू ना सगळीकडे गोंधून घे माझी जे काय नावं आहेत ती. अगं आंबटपणा नाही ग, आलमपणा असं आहे ते. आलमपणा. चुकलं ते चुकू दे, पण कशाला आली ते सांगशाल जरा आता? सांगत तर दादूस आपल्या राज्यात इलेक्शन आली ह. मग त्याचं मी कणाला टेन्शन घेऊ? इलेक्शन हा तर मला माहितीच आहे, मी जिंकणार आहे. मी फक्त अलाउन्स करायची वाट बघतोय. अरे पण इलेक्शन बाहेर बघ काय? जनक शोभ. उर्दू मध्ये बोलू नको, नीट मराठीत काय ते बोल. मराठीतच बोलतो. जनक शोभ. कसं जनक? शोक. हे असली वाक्य मला आणि अंशुमन विचारायला द्यायची नाही ती. जनक शोक बाहेर काय आहे जरा मला एकदा सांगशील? बाहेर जनता ह. ती जनता तुमच्यावर भराकली ह, चिरली ह, रुसली पण ह. चाचला ही कुठली जनता आहे जी अशी रुसताव? मग रुसले तर मग मी काय करू? मनवा. नाही, जनता म्हणजे काय माझी बायको आहे, जोद्दा आहे, तिला मनवायला जाऊ मी काय गो? माझी बाई जनता काय झालं काय तुला? जनता आहे ती बसेल नाही तर जाईल, आपल्याला करायचं आहे काय? मला ते जोद्धा सारखंच मनवावं लागणार आहे जनताला. पण का? का म्हणजे राज्यात कवरा खड्ड झालं. ते खड्ड झायलत नाही, खड्ड केलं. म्हणजे झ असा असतो आणि क असा असतो. झ अर्धा काढा आणि क अर्धा काढा. झ क असं असतंय ते. झ क लोकांनी खड्ड झालं असं म्हणतात, पण खड्ड आम्ही केलं, मुद्दाम केलं. रस्त्यावरून गाडी गेली आणि गाडी खड्ड्यांमधून गेली तर गाडी काय होणार? खराब होणार की नाही होणार? खड्ड्यांमधून मग माणसं गेली, माणसं खराब होणार की नाही होणार? मग मेकॅनिकचं काम कोण करणार? मेकॅनिक, आणि त्याला पैसे मिळणार. म्हणजे गाडीचं काम मेकॅनिक करणार आणि बॉडीचं काम डॉक्टर करणार. पायापासून मणक्यापर्यंत सगळ्यांना खर्च करावी लागणार. ही माझ्या मणक्याची बात आहे, तू लक्षात ठेव. माझ्या मणक्याची बात आहे. ह्यो धंदा आहे, यो बिझनेस आहे. खड्ड आहेत म्हणून बिझनेस आहे, खड्ड नाही तर बिझनेस नाही. असला बिझनेस करताय तिकडे जीडीपी पडलाय बघा. मग जीडीपी पडलाय तर उचला त्याला, आपलाच समजून उचलायला नको त्याला. दादू जीडीपी पडलाय म्हणजे आता तिजोरीन पैसे नाही राहिलं. तिजोरीन पैसे राहतील कस? असलं मीच हात घातले हो तिजोरीत पैसे हात घातले काढले, हात घातले काढले, हात घातले काढले. खाली रिझर्व होता ते पण घेतले आणि काढले. परवा मी हात टाकला तर खालचा पत्रा लागला, मला माहितीये. पत्र लागलं? पत्रा असं कारण की असं मला विचारलं, पण मग? सांगायची हिंमत नाही. पण मला नाही मग मी ते पिगी बँकचं मर्क होतं ते काय केलंस तू? ते पिगी बँकचं मर्क काढलं, त्यातले सगळे कॉईन काढले आणि मरक्यामध्ये सुकी मासली ठेवली आहे वालवायला आता. आणि मरक्यातले सगळे पैसे घेतले, कपडे शिवले, गेलो फॉरेनला. कपडे शिवले, गेलो फॉरेनला. कपडे शिवले, गेलो फॉरेनला. आणि तिकडे एक बावडी होती, त्यावर उभं राहून फोटो पण काढला. हे बावडी राठोड फोटो पण काढ.
आपलं सगळं सेट आहे. नाही ही अशी सगळी फालतुगिरी करून राज्य नाही करता येत. राज्य करता येता मना कुठं काय करायचंय. अरे आपल्याकडे सलीम हाय, बिरबल हाय, मानसिंग हाय, रजपूत हाय, जोधा हाय, तोरडमल हाय, तोडरमल हाय. सगळे तरुण तुर्क आहेत. ह्यो म्हातारा अर्क आहे आणि तोच त्याचा वर्क आहे. ते आपल्यासाठी काम करतील. आपण येणार निवडून, मला फक्त अलाउन्स करायचं. अलाउन्स आता मिनी काय करतं ते ऐक. तुझा जो सलीम आहे हा. ना तो तुझी गादी नाही चालवू शकत. माझ्या गादीला कुठं चाक आहे चालवायला. अरे दादूस म्हणजे तो तुझ्या गादीवर नाही बसू शकत. का सलीमनी पक्ष बदलला. सलीम तुमच्या पक्षातून सोडून दुसऱ्या पक्षात गेला. बोल सलीम नामाकुल. तुझं कुल शेकून करलं पाहिजेत नामाकुल. अरे दादूस अंजूस पंजूस हे सगळं ऐकण्याआधी मला वर ढगान का नाही घेऊन गेलंस. हे असंच बोलतोय ना तर खरंच देश ढगाना. अरे सलीम तुला तल हातावरच्या फोड्यासारखं जपला त्याचे तू फळ दिलंच मला. पण काय करणार, आपलंच रागात आहे. करणार काय, बसवावं लागणार त्याला गादीवर. आणि तसा पण सलीमचा काय उपयोग नव्हता. पोडियमच्या मागं भाषणाला उभं राहिलं की सुरक्यान पाय लटपटायचे त्याचे. त्याला काय जमणार आहे. पण आता आपला आहे म्हणल्यावर करणार काय, करावं लागणार. सलीम गेला तर गेला. सलीमला विचारतोय कोण, माझ्याकडे बिरबल हाय. बिरबल हाय माझ्याकडे. किती गैरसमज आहे दादूस काय झालं? तुझा यो बिरबल बाहेर काय रंग उधळतोय ना तुला माहित नाही. काय करतोय बिरबल. काय करतोय तुझा बिरबल तुला सोडून गेला. बोल कुठं. दुसऱ्या पार्टीन सलीमच्या पक्षान गेला बिरबलनं पण पक्ष सोडला. पक्ष सोडला. त्याच्या असला सलीम गेला, बिरबल गेला. बिरबल आलं 25 वर्ष मी तुला माझ्या सुरक्याखाली ठेवला. सगळी प्रकरणं तुझी आत दाबून ठेवली आणि अचानक तू सोडून गेलास. पण काय हरकत नाही, सलीम गेला, बिरबल गेला, मला काय फरक नाही काय पडत. फरक नाही पडत. तो जाणारच होता. कारण तुमच्या पक्षात तुम्ही भोंदू लोकांना मंत्री बनवलं तर मेंदू असलेली लोक पळूनच जाणार ना. असला जाऊ दे, बिरबल पण जाऊ दे. पण माझ्याकडे तिसरी एक व्यक्ती आहे जी मांजी आहे. कोण माझ्या कलेजाचा तुकडा. कोण जोधाबाई. 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 त्या जोधाला आता बाय बाय करायची येळ आली आता. हो ती जोधाबाई ना तुमची मानसिंग बरोबर गेली आहे दुसऱ्या पक्षात स्थापन करायला. ह्याच्या असला म्हणजे मानसिंग आणि जोधानं वेगळा पक्ष वेगळा काढला काय? पक्ष काढलाय आवरच नाही तर मानसिंगचा जोधाला फाटिंबा न जोधाचा सलीमला फाटिंबा. कारू दे, वेगळा पक्ष काढू दे, वेगळी आघाडी काढू दे, वेगळी युती करू दे, लोकांना युतीत काढू दे, कशातही काढू दे. आपल्याला टेन्शन नाही, कारण त्यांना कल्पना नाही आहे. नुसती आघाडी काढून राजकारण होत नाही. त्यासाठी कार्यकर्ता लागतो, ते फाटिंबा देतात. त्या मानसिंगला निरोप दे. 4 कार्यकर्ते जमवता जमवता हातभर फाटिंबा होईल, मग त्याला कळेल काय असतं कार्यकर्ता. कार्यकर्ता असा सहज हातात येत नाही, त्याला आणावा लागतो, बसवावं लागतं समोर. आणि मी जरी म्हातारा झालेलो असलो तरी हल्ली तरुण कार्यकर्ते मांजाच माग आहेत. असली तरुण कार्यकर्ते आहेत. हाय काय खावाला चिकन स्टार्टर न पिवायला 2 क्वार्टर दिले तर फुटतात यांचे कार्यकर्ते. जाऊ दे, सलीमला जाऊ दे, बिरबलला जाऊ दे, मानसिंगला जाऊ दे, रजपूतला जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. मग माझ्या मागं कोण उभं राहणार आहे. असलं मी एकटाच आहे. नाही दादूस मिनी आहे ना तुमच्या थांब, मी एकटाच पुरेसा आहे. का? अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं नाही. सगळ्यांना ईडीचे चटके दिले तर नाव लावणार नाही. अरे ईडी कुणाकडे पण असेल, पण काडी माझ्याकडे आहे ना. मी अनेक काड्या वर्षानुवर्ष वापरते ज्याची कल्पनाच नाही. एक काडी लावीन अशी मांडीला एकेकाच्या सगळ्यांना कळल हे प्रकरण आपल्या मांडीशी येत आहे म्हणून. अरे काय पण असलं तरी मी अजून हाय. पुरं गेल्यावर लोकच म्हणतील मला शेवटी काकानच खेळ मांडी यालाय. नाही पण तुम्ही आता एकटे नाही काय करू शकत. का? तुम्हाला माहित नाही आता आपला वॉर्ड महिला राखीव झालाय. त्याच्यामुळं मिनी उभं राहत. चल, तुला काय करतंय राजकारणातलं. मला काय कळतं म्हणजे मिनी राजकारण चांगलं खेळू शकते. बोल असं म्हणतीस, उभी राहणार म्हणतीस. मिनी राहणार. ह्यो चांगला गेम आहे. अनारखली. यो सल्तनत हिंदुस्तान जबाच्या अकबर हल्ल्या डुल्या पाटील तुझ्या माग आहे. पण मला सांग, भाषणाला जेव्हा उभी राहशील तेव्हा बोलशाल काय. भाषणाला ना मिनी सांगन लोकांना तुम्ही मला तुमच्या समस्या सांगा. मिनी त्या प्रामाणिकपणे सोडवायला तयार आहे. अनारखली, राजकारण आणि प्रामाणिकपणा हातात हात घालून चालत नाही. अजिबात चालत. ज्या गादीवर मी बसतो ती गादी एकदम मऊ आहे, पण त्याच्या आत काट आहेत. काट
तुला काय माहित राजकारण करून अगं ही माझी फुल पॅन्ट होती त्याचा सुरका झालेला आहे आता. असं राजकारण असतं त्यामुळे मी तुला सांगतो तू आपलं तुझ्या नादाला लाग, माझ्या नादाला लागू नको. मी काय तुला शीट देणार नाही. तुम्ही मला गादीवर बसवणार मी नाही? बसवणार नाही. तुम्ही मला गादीवर नाही बसवणार? मी नाही बसवणार गादीवर. नाही बसवणार गादीवर. तुम्ही म्हणा तू माझ्याकडनं फाटांतर करून घेतेस का तुझं फिक्स होत नाहीये काय बोलायचं? मी नी तुम्हाला फुल अँड फायनल विचारतं, तुम्ही मला गादीवर बसवणार हो No. की नाही हो? नो चान्स यू कॅन गो आउट. ठीक हो, मग मी नी चाललं माझ्या सलीमच्या पार्टीन. अनारखली गेली, सलीम गेला, मानसिंग गेला, राजपूत गेला, बिलबर सुद्धा गेला. जाऊ दे, आघाडी स्थापन करू दे, काय करायचं ते करू दे, पण मशीन माझ्याकडेच आहे. कुठलं बी बटन दाबा, निवडून मीच येत आहे. बायको ऐका ना हा इकडे या. बोल ना. आता फ्रेश व्हा हा आणि चहा पिऊन घ्या. बर ठीक. आणि हो हा आपला बंटी आता शाळेतून येईल की नाही, हा. त्याला चहा बिस्किट द्याल आणि त्याचा अभ्यास घ्याल का जरा. बर. हा आणि अयो कपडे ऐका ऐका हा. ऐका मी कपडे लावलेत मशीनला, ते जरा वाळत घालाल. आणि जर मला उशीर झाला तर बंटीला गाणं किंवा गोष्ट सांगून झोपवा. हा 1 मिनिट, तू चाललीस कुठे? मी हा मी चालले बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. कुठले पडदे बदलायला? ओ पडदे बदलायला नाही हो, मग बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये खाली सिनेमाचं शूटिंग चालू आहे की नाही, हा ते येताना गर्दी बघितली मी. बघितलेत ना? हा. त्याच फिल्म मध्ये मला काम मिळालंय. काय तुला मग? सिनेमात काम? हो तर इतकी वर्ष सोसायटीमध्ये लोकांनी मला भाव कधी दिला नाही, तुला डायरेक्ट बाहेरच्या लोकांनी येऊन सिनेमात काम दिलं? म्हणजे अहो आम्ही बायकांनी तशी अटच ठेवली ना. काय? आम्ही त्यांना सांगितलं हा. देखो बो अभी हमारे सोसाइटी में तुमको शूटिंग करने का रहेगा हाँ. तो हमको काम देना पड़ेगा. तो डिरेक्टर लगेच हो म्हणाला, नाही म्हणून सांगते कोणाला. बरं, बरं, बरं. मला हा. जोशी वहिनींना हा. आणि निकम काकूंना तिघींनाही काम दिलंय. बोला काय सांगते? मग? म्हणजे हिंदी सिनेमात इतकं पटकन काम मिळतं? हो मी उगाच इतके वर्ष स्किट करतोय. तुमच्या आवाजात जादू नाहीये ना, म्हणजे? असं गिरणीच्या भोंग्यासारखा बसाडा आवाज आहे. असं तुझा आवाज काय कोकिळेसारखा मधुर आहे? आहेच मुली. असं असं मी नाही, हा. कोण म्हणाला असेल सांगा? कोण? तो डिरेक्टर. काय फसवताना नको तिथे कामाला लावता. हा? नाही काय नाही, असं बोलतोय मी. हा. काय म्हणाला माहितीये हा. का? मला म्हणाला, भाभी जी हा. आपके आवाज में कोयल जैसी मिठास है. काय दातात अडकला माझ्या. तुम्हाला माहितीये का गंमत? काय? आमच्या तिघींमध्ये ना हा. त्यांनी फक्त मलाच डायलॉग वाला सीन दिलाय. बघा आता. हा, काय काय बघू बघा, दादा. बघा, बघा. मी वाचून दाखवते. हा, बघू दे. हाँ हे बघा. हाँ. सुरेखा कहती है हाँ. मैंने हमेशा उसे चाहा, उसके लिए व्रत रखे. ऐका क्या क्या ऐकतोय मी. हाँ उसके लिए लोगों के ताने सुने बर. और आज वो मुझे छोड़कर चला गया. अच्छा. आणि मग मी म्हणते, हा. मला नाही मग तुझा dialogue आहे? माझा पाठ झालंय. Yes. हा, मग मी म्हणते, हा. बेचारी. पुढे 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 हा पुढे पुढे काय पुढे? झालं नाही नाही ते मला कळ, बेचारी कळलं मला. पुढे काय पुढे? एवढंच. हा तो डायलॉग आहे? हा अगं हा डायलॉग कमी, तुझ्या अभिनयावरची प्रतिक्रिया जास्त वाटते मला. हा. नाही नाही करा, तुम्ही थट्टाच करा. अगं पण चुक 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 बेचारी ह्या डायलॉगनी बॉलिवूड मध्ये काम मिळणं म्हणजे अशी आता शिंक देऊन विमान पाडण्यासारखं आहे ग. गप्प बसा हो. अगं मग काय? अहो बायको एवढं बॉलिवूड मध्ये पदार्पण करते, तिला नुसतं डिस्करेज करणार. अगं नाही. काही बोलू नका, माझं ठरलेलं आहे. मी आमच्या बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार. Yes! अगं दूधवाल्याशी बोलताना मी मरते की तू मरते अशी 2 भाषणांमध्ये मारामारी होते ग. काय बोलतेस तू? आणि मला एक कळतं, तू हिंदीमध्ये डायलॉग कसं म्हणणार आहेस? असं होतं ना की हॅलो, हा विचारांचं कर. फ्युचर डान्स अकॅडमी इथून इन्क्वायरी आली होती. हा मी केली. हॅलो हॅलो हा, मी इन्क्वायरी केली होती. कसली? हॅलो हा. हा बोलो बोलो. हा मी मिस चेतना. मिस काय? एक मिनिट. मिस मारता काय मला? मिस काय बोलतेस? मिनिट. आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल ना तर लग्न झालेलं असं सांगायचं नुसतं कोणाला. तू येडीस काय? हो काम मिळत नाही, अरे. मी लपवणार आहे. हॅलो हा बोलो बोलो.
आपके यहाँ आइटम डांस सिखाता है ना? हाँ, वो मेरे को सीखने का है. हाँ. कितना चार्जेस लेता है? 5,000. चालेल चालेल, मैं आएगा, कल से आता है. हे ठेव, चल. काय चालेल 15,000 पगार आहे मला, त्यात 5,000 क्लासला घालणार आहेस तू? पण एक सेकंड, उठ. काय? तू काय आयटम डान्स करणार आहेस? हो, आता तुम्हाला कसं समजावू मी? कसं काय? अहो, आमच्या बॉलिवूड मध्ये ना सगळ्यांना आयटम नंबर करावा लागतो हिरोईन्सना. मग मला नको काय याला? अगं तू काहीतरी- सोसायटीमध्ये गरबा करताना 10 लोकांना पाडतेस. तू कसला आयटम डान्स करणार आहेस? अहो, म्हणून तर मी क्लास लावते की नाही. अरे यार तू एक बघ, तुम्हाला जितकं वाटतंय ना तितकं मी वाईट नाही नाचत हं. मी तसं नाही बघा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. 1 मिनिट, आमिर भाऊजी वाजवा जरा. हे चढ़ती जवानी मेरी जान मस्तानी तूने कदर ना जाने रामा हाय रामा हाय रामा हाय रामा. अरे वाह वहिनी, क्या बात है, एकदम रावस. काय 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 रावस काय? खिडकीकडून दुर्बिणीतून माझ्या बायकोचा डान्स बघतोस? एवढं कॉन्सन्ट्रेशन वाजवताना कर. नाही बघ, पंचवेळेला डुलक्या मारत असतो. बाहेर भेट ना, असं कुदवतो तुला, दोन्ही बाजून वाजवतो चांगला तुला. अहो, शांत व्हा बरं शांत बसा, जरा. काय फालतू चालू तिची? शांत व्हा. बाबा भाऊजी डोंट माइंड हा. काय काय चाललंय काय? अरे कुठे मला चाललंय? आणि तू एक तुला अहो, जरा शांत व्हा बरं. शांत व्हा म्हणजे? हे बघा, आमच्या बॉलिवूड मध्ये ना फॅन्स ना असंच हँडल करावं लागतं. काय सारखं आमचं बॉलिवूड चाललंय तुझं? बसा बरं. हे बघा, तुम्ही चिडू नका. चिडू नका रे. मला कळतोय हो तुमचा त्रास, हा. पण ना हे आमच्या बॉलिवूड मध्ये असंच चालतं. हा. तुम्ही जळू नका उगाच. मी जळतोय मग? ह्या बाबावर त्याला नीट वाजवता येऊ दे, ह्याच्यावर कसं जळू मी? अहो, आत्ताच नाही म्हणत आहे मी. आपलं समजा उद्या मी मोठी ऍक्ट्रेस झाले, काय? का दाखला अडकला माझा. ऐका हा. ना, पडद्यावर असे किसिंगचे वगैरे सीन असतात ना. हा मग? हो, इतकं रिॲक्ट होऊ नका. हा. तेच सांगते मी, ते टेक्निकल असतं हो. हा. फिलिंग नसतात. असं 4 चौघांमध्ये कसं किस घेणार? शी बाबा. अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का ग? कळतंय मला. तुम्ही त्रास करून घेऊ नका, बसा बरं. तुमच्या मनावरची वादळं कळतायत मला. अरे कसली वादळ फालतुगिरी चालली तुझी सगळी? असं नका चिडू. हे बघा, आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल तर शांत डोक्याने काम करावं लागतं. काही सारखं आमच्या बॉलिवूड मध्ये चाललंय तुझं. अहो, मी त्या फॅटर्निटी मध्ये काम करते म्हटल्यावर आमचं बॉलिवूडच म्हणणार ना. कसली फॅटर्निटी? तुझी फालतुगिरी ऐकून माझी फॅटर्निटी. एक काम कर, हे बघ, मला कपडे बदलू दे आणि मला फ्रेश होऊ दे प्लीज. अगं बाई, अय्या, कपड्यांवरून आठवलं. काय ता? मी तुमचे कपडे ना खाली शूटिंग वाल्यांना दिलेत. काय? मला न विचारता माझं घालू काय मी आता? नाही, ऍक्च्युली त्यांना कपाट हवं होतं प्रॉपर्टीसाठी. मग मी तुमचं कपाट त्यांना दिलं, त्याच्यात तुमचे कपडे होते. त्यांनी विचारलं वापरू का मॉप साठी? मी म्हटलं वापरा. अरे हे शूटिंग वाले आहेत की पथनाट्यवाले आहेत? कोण आहेत कोण हे? ओके पॅकअप. अय्या, मला कॉल आला. ओ, बापरे, मला ऑल द बेस्ट करा प्लीज, माझं काम चालू आहे. इकडे ते काय बोललं ऐकलंस तू? हा, पॅकअप. पॅकअप म्हणजे शूटिंग संपलं असं बॉलिवूडचा अर्थ आहे, कळलं का? बॉलिवूड मध्ये पॅकअप म्हटलं की शूटिंग संपलं. नाही हो, त्यांनी मला सांगितलंय मैडम पॅकअप बोलेंगे ना तो तुम नीचे आना, तब तक आराम करो. अगं आराम करो म्हणजे तुम्ही जाम बडबड केली असेल, त्यांचं डोकं चावलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही आराम करो, डोके को आराम दो, हमारे डोके भी को आराम दो, म्हणून ते बोलले असतील. अगं इथे पॅकअप बोलशील सगळे निघून जातील, पहिला मी असेल, कळलं काय? नाही, असं कसं? असं काय? पॅकअप काम संपलं, शूटिंग संपलंय त्यांचं. म्हणजे माझं पदार्पण हुकलं. ते पदार्पण मरू दे, तू अर्पण केलेलं कपाट पहिले घेऊन ये, नाही तर टेम्पो मध्ये टाकतील, गोडाऊन टाकून देतील, कळलं काय? अहो, हा ऐका ना, आता काय? मी फक्त कपाटच नाही, हा मग माझा हार, तुमची सोन्याची अंगठी सगळं दिलंय. अगं घेऊन ये पहिला ती. तू अक्कल आहे की तुला? हॅलो 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 नाही जमलेलं नाही रे. नाही मी काय म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे हो, आमच्याकडे ना 100च्या वर स्थल आहेत, काय समजलं? नाही हे बघा, नाही मी तुमच्या मुलाचं लग्न जुलवणार. हो नक्की जुलवणार. हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे ना, असा कसा जुलत नाही. वधूवर सूचक मंडळ. इथं आयुष्यभराची नाते जुलतात, 100% गॅरंटी, थोडंसं व्हेरिएशन. हा
हो गॅरंटी हे बघा एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो घेऊन उद्या ऑफिसमध्ये या आणि योग्य स्थळ घेऊन जा. काय समजलं? चाल ना हो. काय बागे बागे चाली राहिनी चल ना मग तू समोर चालायला लागला असं की मला हा, समोर चालेल, काही राहणार दिसत नाही म्हणे. झाड्या हा. कुठला बटाटे नाही बसणार इथे जा मला काय करायचं इथे बसणार आहे मी जा म्हणा डोकावर बटेलच भेटणी तुम्हाला गप्प बसू एक माफ करा हे माझं ऑफिस आहे का नाही वास्तविक हे मी बोलायला पाहिजे आहे का नाही हा? ठीक आहे तुम्ही कोण? मी कोण आधी मला सांगा तुम्ही कोण आहे बा हे उलट होत आहे सगळं नाही का वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं पण हरकत नाही. मी प्रभाकर मोरे असं कसं जुळत नाही वधूवर सूचक मंडळाचा मी संचालक. बरोबर इथे आयुष्यभराची नाती जुडतात 100% गॅरंटी हा तोच मी हा बरं तुम्ही कोण? मी श्याम राजपूत हा 15 वर्षांपूर्वी श्याम राजपूत आणि सुहास परांजपे यांचे लग्न जुडवलं होतं तुम्ही काय सांगता बाई काय म्हणजे 15 वर्षापूर्वी मी 2 पोरांची लग्न जुळवली. अरे देवा अरे केवढा अपराध माझ्या हातून घडला मला माफ कर. अरे काय फालतूगिरी चालू आहे मी सुहास आहे माझं नाव सुहास आहे काय नाव तुमचं? सुहास तुम्ही सुहासात हो. अच्छा म्हणजे किरण नयन असं असतं तसंच ना? हो यो हा हा तसंच बरं तसंच बरं, मी काय म्हणतो माझ्याकडे कसं काय येणं गेलं मी हिला इथे ठेवायला आलेलो आहे ठेवायला म्हणजे ठेवायला म्हणजे ठेवायला ठेवायला म्हणजे ठेवायला आणि ह्याच्यावर आपण हसायचं त्या डाली टाळा काय देताय हो तुम्ही हा? असं मला सांगा एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिली आणि ती गॅरंटी फसली तर आपण काय करतो ती वस्तू आपण परत घेतो. काय समजलं? मी पण तेच करायला आलोय म्हणजे मी समजलं नाही. 15 वर्ष आमचं काही जुडलं नाही बुवा हे पार्सल तुम्ही परत घ्या बुवा. परत घ्या हे पार्सल चाललो मी शामराव, मोरे. ओ, जाता कुठं? जाऊ दे ओ, ना ओ, त्याला शामराव, कशाला शामराव, बोलवून शामराव, चला, गेले चला, ब्यात तर बरी आहे ना चला, कटकट नुसती मला जाऊ नाही दे त्याला त्याच्यासोबत. कशाला बोलवता इथे हा जाऊ दे त्याला चला हो 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 तुम्ही काय करता भाया? बाथरूम कुठे येतो दाखवा जरा फ्रेश होते ओ ओ कपडे ठेवा आधी कपडे ठेवा इथं लगेच राहायला लागलो इथं पण अहो 15 वर्षापूर्वी तुम्ही एकामेकाला पसंत केलं त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळलं ना. अहो पण आता आमचं नाही जुळत आहे मोरे नाही जुडत ना मग राय ना इथे कसाले नागपुरी कांदा सोली राहिनी तू प्लीज अगोदर ना कळेल असं मराठी बोलत जा असं बघितलं का 15 वर्ष झाले बरं ऐराणीच्या अ बी येत नाही तिला 15 वर्षात ऐरणीचा आला नाही ना मला तरी काही आयुष्यात फरक पडलेला नाहीये माझ्या नाही. व्यवस्थित चाललंय पण सगळं माझ्या आयुष्यात फरक पडला ना तू राह इथेच राह मला हवं तिथे राहीन मला इथे राहायचं तर मी इथे ओ, राहीन. इथं नाही. मला काय चाललंय मगासपासून इथं नाही इथं नाही ओ ज्याच्याकडे राहणार आहे त्या माणसाला विचारा ना. तुला काय विचारायचं रे काय विचारायचं रे तुला हं? कशाला विचारायचं रे हे वसाड्या तू मला का मारलास? का मारलं हो अरे 15 वर्ष मी मन मारून मारून जगते त्याच्या काय हं? तू मन मारून जगतोय मी जगते तशी मन मारून अरे ऍडजस्ट केलं तुला 15 वर्ष मी तू काय ऍडजस्ट केलं मला मोरे काय सांगितलं होतं तुम्ही मला हा माणूस व्यसन करत नाही निर्व्यसने सांगितलं होतं की नाही निर्व्यसनीत होतो मी अरे बेवडा मारून तर पडले नसतोस घरात सतत तुझ्यामुळे ढोसायला लागलो ग माझ्यामुळे काय नाही व्यसनीच आहे बस. तू. असू दे असू दे असू दे रोजच्या डोक्याला ताण हा तुझं डोकं बनकून जात असं थोबड बघा ऍक्टिंग बघा बावड्या टाईप ऍक्टिंग म्हणून राहिली त्याच्यानंतर डोसायला बसतो मी नाही मला पण टेन्शन कळलं की मी पण सुरुवात करतो काय तुझ्या काय रे मध्ये नाही ढोसायचं काढलं तेव्हा माझं काय बोलला होता रे तू काय बोलला होता तू? मारू नका तोंडात बोला ना देवान तोंड द्याला ना बोलण्यासाठी मारता कशाला सारखं सारखं मारू नका मारू नका. पोरगी सुशील घराण्यातली आहे म्हणे छे, छे, मी परांजपे घराण्यातले बोललो होतो का नाही तुम्ही बाय ना हाड्या बोलता काव काव करून राहणार तुला हाड्यात टिचाडी टाकसू राहते ते पैसे वाजावं म्हणून. चोप तिला ठेवून घे तू इथे राय गा तू सांगू नको श्याम्यासारखं कुठे राहायचं मला इथे राहायचं तर मी इथेच राहीन इथेच राहीन मग. गप्पा वसाड्यानो काय चाललंय तुमचा इथं राहतो काय चाललंय अरे मला पण माझा संसार आहे असं स्वतःची बायको आहे
2 पोरं आहेत मला स्वतःची. तुझ्या पोरांचं नको कौतुक सांगू. आता माझ्या पोरांचं कौतुक मी सांगणार तर काय शेजारी सांगणार? नको ना रे. नाही, मी नको ना रे डोक्यात जाऊ. वाजत- तू मरून जाशील ना रे माझ्या हातून. हा? अरे डोक्याला ताप हिला ठेवून घ्या तुम्ही. जुडवायचं तर काय जुडवा. मला काही जुळवायचं नाही, मला ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये. ऐका. तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी ना वेगळं स्थळ बघा नाही, तुम्ही. एक मिनिट मी काय म्हणतो ते सोडाव. काय राहिला? हे स्थळ परत घ्या. मला नवं कोरं स्थळ द्या तुम्ही. मोरे, तुम्हाला मी आधी सांगितलंय मला नवीन स्थळ हवं. आणि एक लक्षात घ्या, काय? 25 वर्षाचा रुबाबदार, देखणा छान, मला शोभेल असा मुलगा शोधा. असं हो. मला पण आहे ना तुम्ही एक 22 वर्षाची चिकनी पोरगी बघा बुवा. एकदम अशी मदमस्त. मस्त मुलगी तुला हो म्हणणारे. हा. वा, माझं मस्त. हो. अरे वसाड्यानो, निम्म शिम्म आयुष्य राहिलंय तुमचं. हा? अरे पुढच्या 5 वर्षात तुमच्या सरणावर झाडाची कोणती लाकडं जाणार आहे याची चर्चा सुरू होईल. काय दिवसात. हा? आणि तुम्हाला 22-30 वर्षाच्या पोरी पाहिजेत, स्थळं पाहिजेत. लाज नाही वाटत तुला? लाज काय वाटायची? गॅरंटी मध्ये असलेली एखादी वस्तू कंपनीला परत दिली तर कंपनी ब्रँड न्यू वस्तू देते ना. अरे पण माणूस आणि वस्तू याच्यात फरक आहे का ना? फरक आहे की नाही मला माहिती नाही. माझ्यासाठी नवीन स्थळ बघायचं. माझ्यासाठी पण. एक मिनिट. पटकन बघा. ठीक आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे? शी, अच्छा, शी नंबर आहे. तो घाणेरडा नंबर ना अजूनही लक्षात आहे माझ्या. कुठला? 455. ओके, 455. बघूया. मला काय सांगितलं होतं, गायक आहे. अरे कसलं गाणं एवढे हिया, हिया, हे काय गाणं आहे? मला म्हणे डान्सर आहे म्हणे. पतक पतक नाचतं पतक नुसतं. बिल्डिंगचे सगळे लोक परेशान आहेत. झालं सुरू तुमचा? तुम्हाला राहायचं नाही ना एकत्र? नाही. इकडे या. या, हे तुमचं नवस्थल. हो म्हणा. बाप रे, काय मुखडा शे बाप. एकदम सोनाना तुकडा शे आवत. शामे बघू. हल तिकडे. वळ तिकडे. एक मिनिट. मॅडम हे घ्या. हे तुमचं नवस्थल. काय झालं? अरे पांढऱ्या घोड्यावरनं येणारा राजपुत्रच तुला तसाच देखणं आहे हा. आई सुपत कसला हॅन्सम आहे. मोरे हेच तर माझ्यासाठी. हो. येतात रे, येतात. मोरे, हा. ठरलं. हे स्थळ मला पसंत आहे, याच्याशीच बोलणी करा. बर. आधी माझी भेट घडवाव. मोरे, आधी फोटो मी दिलाय, माझं स्थळ आधी. माझी भेट आधी. एक मिनिट. अरे वसाड्यानू, हे तुमचेच फोटो आहेत 15 वर्षापूर्वीचे. शाम्या, हं? हा खरंच तू आहेस? आणि हे तू आहे? बरा दिसत होतास रे 15 वर्षापूर्वी. तू पण एकदम टावका होती बा. एकदम असं सिल्की केस, मस्त छान दिसतंय तर तुला. आणि तू पण एकदम कवडी कचक काकडी होती बा. अरे असणारच ना. अरे लग्नाच्या अगोदर मी सुद्धा असा राजहंसासारखा दिसायचा. कुठल्या पक्षाची उपमा द्यावी याची तरी लाज बाळगा हो. कमीत कमी. असं द्या. पण बघा 15 वर्षापूर्वीचे तुमचे फोटो. अरे 15 वर्षात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली वाय बघा. काय आहे, 15 वर्षाच्या संसारानंतर ना असा बदल घडतोच माणसात. आता जेव्हा संसाराच्या तडजोडी होतात तेव्हा कटकटी सुरू होतात, भांडणं सुरू होतात. मग तुम्ही अर्ध्यावर संसार मोडायला निघाली. नाही पण ही तशी राहिली नाही ना आता. ही बदलली ही तशी. ती नाहीच आहे. मी ज्याला पसंत केला तो हा नाहीच आहे ना. नाही, असं कसं? ऐका ना हो. नाही. अहो मी काय म्हणतो, हा बघा मला कळतंय आता. मला सगळं जाणवलेलं आहे. मी तुमच्यावर ना कुणीतरी करणी केलेली आहे. नाही, देवा शपथ. काय आहे, असा जेव्हा संसार चांगला चालतो ना, हा तेव्हा डोळ्यात खूपतो लोकांच्या. नाही हो मोरे. अहो दृष्ट लागली तुमच्या संसाराला. नाही असं काही नसतं. अहो असतं. मला माहिती, मी कोकणातला माणूस आहे. चिपळूणचा खुद्द काय जमात देव. हा पण तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे सगळा उपाय आहे. हा तुम्ही इथं बसा. तुम्ही नाही आपण बसा इथं. तुम्ही बसा. काय तुम्ही काळजी करायची नाही. तुमचा संसार कसा असा सुरलीत चालवतो का नाही बघा. काय जमा दिलं. बसा. तर बाई माझ्या आईशी सत्याची पांढरी,
संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं का नाही? प्रत्येक स्किट मध्ये लिंबू घालतो का रे तू? मागे तू कपडे विकत होता स्किट मध्ये लिंबू घातला तिथे तर तुला येऊन येऊन धुतला रे. आधी तू शालू आणायचा, आता तू लिंबू आणतो का रे? किती अंधश्रद्धा पसरवतो तू, किती अंधश्रद्धा पसरवतो. काय अहो, हल्ली मोठे मोठे लोक सुद्धा लिंबू घेऊन फिरतात का नाही? आपली संस्कृती झालेली आहे ना ती. असं का? वैत. पण बरेच मोठमोठे लोक हे लिंबू मारणं वगैरे अंधश्रद्धा असते हे सांगतात. नाही, ते नाही ऐका, कळत पण का ते तुला? लिंबू होय ना ग? ए, तुझ्या डोक्यात रक्त कमी ऐका गेलेलं आहे. माझं तुझ्या थोडं. डोक्यात रक्त घातलं पाहिजे. अगं, घालू का?